the concepts in trigonometry. First of all, we will see the word trigonometry. Now this trigonometry word can be divided into three parts, that is tri, gona and metri. Tri means three, gona means sides, and metri or metron means measurement. So we can say in short, it is measurement of three sides. The figure which is related to three sides, that is triangle. So this trigonometric concept is related to triangles. Now again, in the next point we can say a triangle, that too it is a right angle triangle. या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगलच का, कारण एखादी इमारत ही जमिनीला काटकोन करून उभी असते अशा पद्धतीनं. मग या ठिकाणी आपल्याला या इमारतीची उंची आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट न काढता येते. तर या ठिकाणी हा कोन काटकोन असतो, म्हणून यामध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल साठी ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट्स वापरता येतात. यासोबत ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट हे आपल्याला विविध ठिकाणी वापरता येतात. त्यामध्ये आपल्याला एखादं अंतर, एखादी लांबी किंवा दोन जहाजांमध्ये अंतर किंवा एखाद्या उंच इमारतीची उंची, टॉवरची उंची काढण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट वापरता येतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की we can measure the length or distance or height where we cannot reach. So that can be measured by using trigonometric concepts. Now this is triangle ABC, where angle B is a right angle and angle C is denoted with theta. So here या ठिकाणी पहा, आपण या कोणाचं माप जर 50 घेतलं तर त्यावेळी या कोणाचं माप 40 होईल, कारण हा एक कोन 90 चा आहे, तर उरलेल्या दोन कोनांची बेरीज 90 असेल. मग या ठिकाणी हा जर कोन आपण 40 घेतला तर याचं माप होईल 90 वजा 40 म्हणजे 50. याचं माप 60 घेतलं तर याचं माप होईल 90 वजा 60 म्हणजे 30. तशा पद्धतीनं हा जर अँगल थीटा घेतला तर या कोनाचं माप हे होईल 90 मायनस थीटा. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन अँगल्स सांगता येतील. मग यानंतर जे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज 9वी मध्ये पाहिले आहेत त्याचा आपण उल्लेख या ठिकाणी करणार आहोत. पहिल्यांदा साइन थीटा. तर साइन रेशो आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. शॉर्ट मध्ये लिहितो आहे. तर अपोजिट साइड, तर हा जर अँगल थीटा आपण गृहीत धरला तर याची ही झाली अपोजिट साइड, त्यानंतर ही झाली ऍडजसंट साइड आणि ही साइड म्हणजे हायपोटेनियस. तर अशा पद्धतीने आपण यांना डिफाइन करू शकतो. मग साइन रेशो या ठिकाणी होईल AB अपॉन AC. त्यानंतर कॉस रेशो cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. तर adjacent side आहे BC, so BC upon AC. यानंतर तिसरा रेशो आहे tan. tan theta is equal to opposite side upon adjacent side. तर त्यानुसार हे होईल AB अपॉन BC. हे तीन रेशो आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलेले आहेत. मग याच रेशोला आपण उलट केलं म्हणजे थोडक्यात व्यस्त क्रिया केली तरी तो रेशोच आहे. मग या ठिकाणी त्या रेशोंना पण काही नाव असतील तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. मग हाच रेशो आपण उलट केला तर हा होतो कोसेक रेशो. मग कोसेक रेशो आहे कोसेक थीटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. मग हा झाला AC अपॉन AB.
तर अशा पद्धतीनं हा रेशो येईल. मग हा रेशो व्यस्त क्रिया केली म्हणजेच याचा रेसिप्रोकल घेतला तर हा रेशो होतो सेक थीटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. मग हा रेशो झाला AC अपॉन BC. आणि तिसरा रेशो आहे कॉट रेशो. कॉट थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. तर हा रेशो होईल BC अपॉन AB. सो दीज आर द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. मग याचा रेसिप्रोकल केल्यानंतर आपल्याला हा रेशो मिळाला. याचाच अर्थ या दोन रेशोंचा गुणाकार हा एक येणार, कारण रेसिप्रोकलची डेफिनेशन आहे रेसिप्रोकल इज we can say if two numbers are multiplied with each other then their product is 1, then that two numbers are called as reciprocals of each other. मग या ठिकाणी या दोघांचा जर गुणाकार केला, या दोन रेशोंचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार हा एक येतो. आपण ते करून पाहू शकतो. तर sin थीटा मल्टिप्लाइड बाय कोसेक थीटा. sin थीटा रेशो आहे AB अपॉन AC आणि कोसेक थीटा रेशो आहे AC अपॉन AB. So AC will get cancelled, AB will get cancelled, so is equal to 1. So sin theta multiplied by cosec theta is equal to 1. यातला कोणताही एक रेशो आपण इकडे खाली घेऊ शकतो. समजा या ठिकाणी याला आपण असं लिहू शकतो cosec theta is equal to 1 upon sin theta किंवा sin theta is equal to 1 upon cosec theta. त्याच पद्धतीनं आपण लिहू शकतो cos theta multiplied by sec theta is equal to 1 आणि tan theta multiplied by cot theta is equal to 1. त्याच या पद्धतीने आपल्याला लिहायचं झालं तर sec theta is equal to 1 upon cos theta आणि tan theta is equal to 1 upon cot theta किंवा cot theta is equal to 1 upon tan theta. अशा पद्धतीने आपण यांना लिहू शकतो. तर हे सर्व रेशो झाले. यानंतर sin थीटा अपॉन cos थीटा काय येत आहे ते पाहायचे. तर sin थीटा रेशो आहे AB अपॉन AC आणि cos थीटा रेशो आहे BC अपॉन AC. या ठिकाणी हा AC कॅन्सल होऊन जाईल. मग हा रेशो राहिला AB अपॉन BC. So this AB upon BC ratio is nothing but tan ratio. So is equal to tan theta. तर sin theta upon cos theta is equal to tan theta. अशा पद्धतीनं हे आपल्याला अजून रिलेशन मिळतं. यानंतर त्याच पद्धतीनं cos theta upon sin theta is equal to BC upon AC divided by AB upon AC. So this AC will get cancelled. So it becomes BC upon AB. And this BC upon AB is nothing but cot ratio. So here we can write cot theta. So cos theta upon sin theta is equal to cot theta. So in this way we can come across all the relations between different trigonometric ratios. Now next point is basic trigonometric identities. So next point is identities. So there are three identities. First one is sin square theta plus cos square theta is equal to 1. Second one is 1 plus tan square theta is equal to sec square theta. And third is 1 plus cot square theta is equal to cosec square theta.
So from these three identities, I will explain two identities. So for that, first we will draw a right angled triangle naming ABC. So triangle ABC. Here this angle is theta. So for first identity, we require sine ratio and cos ratio. So cos theta, that is adjacent side upon hypotenuse, that is BC upon AC. Then sine theta is equal to AB upon AC. मग या प्रमाणे घ्यायचं LHS, that is sine square theta plus cos square theta. Sine theta is AB upon AC. So bracket square plus cos square theta is BC upon AC. So bracket square. So squaring both sides, we get AB square upon AC square plus BC square upon AC square. Now here the denominator is same. So AC square as it is in the denominator side. So simply add numerators, that is AB square plus BC square. Now here the sides making right angle are AB and BC. So here we can use Pythagoras theorem. So AB square plus BC square is equal to AC square. So here we can write AC square upon AC square, that is 1, and it is RHS because right hand side is 1, so it is RHS. Now we started with LHS and lastly we got RHS, therefore this identity is correct, can be proved. Now second, for that we require tan theta. So tan ratio is at opposite side upon adjacent side, that is AB upon BC, and sec ratio is hypotenuse upon adjacent side. So here LHS, that is 1 plus tan square theta, that is 1 plus tan square theta, that is AB upon BC bracket square. So is equal to 1 plus AB square upon BC square. Now here the denominator is 1, so BC square into 1 BC square into 1 BC square plus AB square into 1 AB square, that is now AB square plus BC square म्हणजे पायथागोरस थिअरम वापरायचा. AB square plus BC square is equal to AC square. तर हे झालं AC square upon BC square. So here we can write AB upon BC bracket square. AB upon BC is AC upon BC. AC upon BC is sec theta, so it becomes sec square theta, and that is RHS. So LHS is equal to RHS. In this way we can prove this identity. Now here this is first example from exercise 6.1. Here sin theta is 7:25. This is given. We have to find out remaining trigonometric ratios. So for that we are going to use the first method, that is triangle method, we can name it. So एक आपण जी मेथड या ठिकाणी वापरतो आहोत याला आपण ट्रायंगल मेथड म्हणू, की म्हणजे ज्या ठिकाणी आपण ट्रायंगलचा आधार घेणार आहोत. तर ट्रायंगल ABC या अँगलला आपण या ठिकाणी थीटा नाव द्यायचं. मग यानुसार साइन रेशो काय येतो ते पाहायचं. साइन थीटा इज opposite side upon hypotenuse, means that is AB upon AC. मग दोन्ही रेशो कंपेअर करायचे, दोन्ही साइन रेशो आहेत, याचा अर्थ दोघांची उजवी बाजू सारखी होईल.
मग therefore we get AB upon AC. This ratio is 7/25 आणि रेशो दिला की मग त्या ठिकाणी आपण कॉमन मल्टिपल वापरतो. मग लेट द कॉमन मल्टिपल बी के. जनरली के अक्षराचा वापर या ठिकाणी केलेला आहे म्हणून आपण ते अक्षर वापरतोय. मग AB इज इक्वल टू 7K आणि AC इज इक्वल टू 25K. म्हणजेच AB 7K आणि AC 25K. यावरून आपल्याला तिसरी साइड काढावी लागेल. मग इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90. Therefore we can write AC square is equal to AB square plus BC square. This is by Pythagoras theorem. So AC is 25K. So bracket square is equal to 7K bracket square plus BC square. 25 square is 625 and K square 7 square is 49 multiplied by K square plus BC square. Now 625K square minus 49K square is equal to BC स्क्वेअर. या दोघांची वजाबाकी करायची. 625 मधून 49 गेले, हे राहिले 576 आणि हे K स्क्वेअर इज इक्वल टू हे BC स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट घ्यायचा. 576 चा आहे 24 आणि K स्क्वेअर चा K बरोबर हे BC. म्हणजेच BC बरोबर 24K. तर या ठिकाणी आपण किमती लिहू. 25K हे 24K आणि 7K. आता उरलेले सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज लिहायचे. तर पहिल्यांदा कॉस रेशो. कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजेच BC अपॉन AC दॅट इज 24K अपॉन 25K. So K cancel, it will become 24 upon 25. दूसरा रेशो sec theta that is AC upon BC. So it is 25K upon 24K is equal to 25 upon 24. यानंतर cosec रेशो. cosec is reciprocal of sin. मग अशाही पद्धतीने आपण लिहू शकतो. cosec theta is equal to 1 upon sin theta. So 1 upon sin ratio is 7 upon 25. 7 upon 25. So 25 will come to the numerator side. So it will become 25 is to 7. यानंतर tan ratio. Tan theta is equal to AB upon BC. So AB is 7K upon BC is 24K. So it is 7 upon 24. And last ratio is cot ratio. So cot theta is equal to 1 upon tan theta, that is 1 divided by 7 upon 24. So it becomes 24 upon 7. So in this way we can find out remaining trigonometric ratios by using triangle method. Now this is second example. Here tan ratio is given, that is 3:4. Now here we are going to use second method, that is identity method. पहा identity method ही पण सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा काय पाहायचं या ठिकाणी, तर जो रेशो दिला आहे तो रेशो कोणत्या बेसिक आयडेंटिटी मध्ये येतो ती आयडेंटिटी वापरण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा tan स्क्वेअर करून घ्यावा लागेल. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू
3 square upon 4 square that is 9 upon 16. या इथे लिहू शकता स्क्वेअरिंग बोथ साइड. मग आयडेंटिटी वापरायची. युजिंग आयडेंटिटी 1 plus tan square theta is equal to sec square theta. ही आयडेंटिटी आहे. मग 1 plus tan square theta, tan square theta आपण केलेला आहे. 9 upon 16 is equal to sec square theta. हा 1 म्हणजे 1 upon 1 आहे. मग 16 into 1 16, 16 into 1 16 plus 9 into 1 9 is equal to sec square theta. 16 plus 9 that is 25 upon 16 is equal to sec square theta. याचा स्क्वेअर रूट घ्यायचं. 5 upon 4 is equal to sec theta that is sec theta is equal to 5 upon 4. झाला. आपल्याला हा दुसरा रेशो मिळाला. या दोन्हींचा आधार घेऊन आपण उरलेले सर्व रेशो काढायचे आहेत. आता सेक जर घेतला तर सेकचा रेसिप्रोकल होतो कॉस, म्हणजे याच्यावर आपल्याला कॉस मिळेल. मग cos theta is equal to 1 upon sec theta. 1 divided by sec theta is 5 upon 4. हा 4 वर जाईल. मग हे झालं 4 upon 5. अशा पद्धतीनं हा मिळेल. पुन्हा tan चा रेसिप्रोकल आहे cot. मग cot theta is equal to 1 upon tan theta that is 1 divided by 3 upon 4. So it becomes 4 upon 3. अशा पद्धतीनं हा दुसरा रेशो मिळाला. यानंतर या ठिकाणी पहा एकूण 1 2 3 4 रेशो झाले. आता फक्त राहिला साइन आणि कोसेक. तर त्यासाठी कॉस वरून कॉस आणि टॅन चा वापर करूनही आपल्याला साइन काढता येतो. मग त्यासाठी टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हा हे फॉर्म्युला आहे. मग यावरून आपल्याला लिहिता येईल. हा कॉस थीटा इकडे घेतला तर टॅन थीटा मल्टिप्लाइड बाय कॉस थीटा is equal to sin theta. मग tan theta tan रेशो आहे 3 upon 4 multiplied by cos रेशो आहे 4 upon 5. हा 4 कॅन्सल झाला. तर हा रेशो झाला 3 upon 5 is equal to sin theta. म्हणजेच sin theta is equal to 3 upon 5. मग आता राहिला शेवटचा कोसेक रेशो. तर कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा that is 1 divided by 3 upon 5. So it becomes 5 upon 3. So cosec theta is equal to 5:3. तर अशा पद्धतीने आपण आयडेंटिटी मेथडचाही वापर करून हे उदाहरण सोडवू शकतो. मग परीक्षेमध्ये आपल्याला ही जर मेथड विचारली तर त्या पद्धतीनेच आपल्याला ते सोडवावं लागेल. नाउ दिस इज एक्झाम्पल नंबर 4. 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. So we can write this as 5 sec theta is equal to 12 cosec theta. हे आपण या साइडला घेतलं. मग आपल्याला याला सिंप्लिफाय करायचं आहे. मग कोसेक हा कोसेक कॉसचा रेसिप्रोकल आहे. मग याला आपल्याला लिहिता येईल 5 into 1 upon cos theta आणि याला लिहिता येईल 12 multiplied by 1 upon sin theta. मग हे साइन आपण या साइडला घेऊ. तर हे झालं sin theta upon cos theta is equal to 12 upon 5. हे sin theta या ठिकाणी आलं. हे 5 या ठिकाणी खालच्या साइडला आलं. तर 12 upon 5 म्हणजेच हा रेशो झाला tan रेशो tan theta is equal to
12/5. मग या ठिकाणी आपण ट्रायंगल मेथड वापरू. तर triangle ABC, where angle B is right angle and angle C considered as theta. So according to figure, the tan theta ratio is AB upon BC. So AB upon BC is equal to 12/5. So let the common multiple be k. मग त्याप्रमाणे AB is equal to 12k and BC is equal to 5k. So we can write in triangle ABC, angle B is equal to 90 degree. Therefore AC square is equal to AB square plus BC square. This is by Pythagoras theorem. मग AC square is equal to AB square, that is 12k bracket square plus 5k bracket square. 12 square is 144 plus 5 square is 25, so k square, so it becomes 169 k square. AC square is equal to 169 k square, so AC is equal to 13k. मग या ठिकाणी आपल्याला तिन्ही बाजू कळाल्या. AB आहे 12k, BC आहे 5k आणि ही आहे 13k. मग यानुसार आपल्याला उरलेले सर्व रेशो काढता येतील. तर साइन रेशो फर्स्ट. साइन थीटा इज इक्वल टू AB upon AC. So AB is 12k upon AC is 13k, so it becomes 12/13. Now second ratio, cos is equal to BC upon AC, that is 5k upon 13k, so 5/13. Then next यांचेच आता रेसिप्रोकल घ्यायचे. मग cosec theta is equal to 1 upon sin theta, that is 1 divided by 12/13, so it becomes 13/12. यानंतर या बाजूला sec theta is equal to 1 upon cos theta, that is 1 divided by 5/13, that is 13/5. आता राहिला शेवटचा रेशो cot. So cot theta is equal to 1 upon tan theta, that is 1 divided by tan ratio is 12/5, so 12/5, so it becomes 5/12. Now this is example number 5, where tan theta is given. Tan theta is equal to 1, and then we have to find out this value, sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta value. This we have to find out. आता या ठिकाणी आपण हे उदाहरण अजून थोडं वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. या ठिकाणी दिलेलं आहे tan theta is equal to 1. Now which tan ratio is 1, that we have to find out. So for that, here I have drawn table. So tan 45 is 1. So here we can write, but tan 45 is 1. या दोघांच्या राइट हँड साइडला 1 आहे. या इथं दोन्ही tan रेशोच आहेत. याचा अर्थ थीटा इज इक्वल टू 45 झालं. मग therefore theta is equal to
45 डिग्री. मग यानुसार आता या सर्व किमती आपण काढून घेऊ आधी. तर sin theta, that means sin 45, that is 1 upon root 2 sin 45. Then cos theta is equal to cos 45, that is 1 upon root 2. Then sec theta, that is sec 45. sec हा cos चा रेसिप्रोकल आहे. मग याच रेशोला आपण उलट लिहूया. म्हणजे हे झालं √2 upon 1, √2 upon 1, that is √2. आणि cosec theta is equal to cosec 45. तर cosec हा sin चा रेसिप्रोकल आहे. मग या ठिकाणी पण येईल √2. मग आता या सर्व किमती आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहेत. तर पुढं sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta is equal to sin 45 plus cos 45 divided by sec 45 plus cosec 45. मग sin 45 is 1 upon root 2 plus this is also 1 upon root 2 divided by it is root 2 plus root 2. So root 2 plus root 2 is 2 root 2. आता वरच्या बाजूला दोघांचाही छेद सारखा आहे. मग या ठिकाणी हे रूट 2 ऍज इट इज राहील. मग वर 1 आणि 1 याची बेरीज 2 होईल. आता हे कशा पद्धतीने लिहायचं थोडं या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊयात. याला छेद 1 आहे. सो इट बिकम्स 2 upon root 2 divided by 2 root 2 upon 1. हेच फक्त आडव्या पद्धतीने लिहिलंय. आता पुढची स्टेप 2 upon root 2 multiplied by 1 upon 2 root 2. तर हे 2 आणि हे समोरचं 2 हे दोन्ही कॅन्सल होऊन जाईल. मग हे राहिलं 1 upon root 2 multiplied by root 2, that is 1 upon 2. Root 2 into root 2, that is root 4. Root 4 is nothing but 2. So 1 upon 2. So the value of this example, it will be 1 upon 2. In this way we can solve these examples.